अजितदादांच्या पक्षाचे नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांचं काही महिन्याआधी विधान आलं होतं की महायुतीतनं 80 ते 90 जागा ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मागणार. 60 जागेची तयारी ते करत आहेत असं तुम्ही आता सांगितलं. परंतु माझी माहिती अशी आहे की शिंदे सरकार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, अजितदादांना 20 ते 25 जागाच फक्त देतील. अजितदादांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला फायदा झाला नाही. अजितदादांमुळे भारतीय जनता पार्टीची मतं कमी झाली. आणि काल शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं की अजितदादांच्या बाजूला बसून उलट्या येतात, त्याच्यामुळे ह्यांची महायुतीमध्ये महाबिगाडी झालेली आहे. अजितदादांचा काही उपयोग होत नाही हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या दोघांच्या लक्षात आल्यामुळे ते काय फार यांना जागा देतील असं वाटत नाही. आपण जर बघितलं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी जी मागवण्याची जी घटना घडली त्या घटने संदर्भात त्यांनी माफी देखील मागितली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काल महाराष्ट्रात आले, एका बंदराच्या उद्घाटनासंदर्भात आले आणि तिकडनं त्यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली. वास्तविक माफी मागणं हा एक भाग झाला, परंतु महाराष्ट्रातली जनता मोदी साहेबांना माफ करेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. जिकडे जिकडे घाई गडबडीने मोदी साहेबांनी अनावरणं केली, मग त्या ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडल्या. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर ताजं उदाहरण आहे, 8च महिन्यात तो पुतळा पडला. अयोध्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, राम मंदिर उभारलं, त्या ठिकाणी गळती निर्माण झाली, तिथेही राम नाराज झाले, तिथेही त्यांना सीट मिळाल्या नाही. देशाचं पार्लमेंट त्यांनी उभारलं, खासदारांना पावसाळी अधिवेशनामध्ये छत्र्या घेऊन पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये बसावं लागलं, हेही आपण पाहिलं. आणि कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की हनुमानाचं चालीसा घेऊन ते पुढे निघाले, परंतु हनुमानाची गदा त्यांच्याच डोक्यावर पडली. तसंच महाराष्ट्रामध्ये हा सगळा खेळ जे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार करत आहे ते निव्वळ राजकारणासाठी करत आहे, मतं मिळवण्यासाठी करत आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद त्यांना मिळणार नाही, तो महाविकास आघाडीला मिळेल. आणि महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे विद्यमान सरकारकडून नाराज आहे. ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये ह्यांची पिछेहाट झाली त्याच्यापेक्षा अधिक पिछेहाट आता विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. आपण जर बघितलं, तानाजी सावंत यांनी बार्शीमध्ये शेतकऱ्यांची अवकाश काढली, त्यामध्ये सुपारी घेऊन प्रश्न करून असा दम देखील दिला. विद्यमान सरकारचे आमदार असतील, मंत्री असतील, कार्यकर्ते असतील, ह्यांनी लोकशाहीचे तत्त्व गुंडाळून टाकलेले आहेत. त्यांना वाटतं की प्रशासकीय अधिकारी त्यांचे घरगडी झालेले आहेत आणि जनतेला जसं वागवू तसं ते वागवतात. अशा पद्धतीने विद्यमान सरकारच्या लोकांचं एक वागणं झालेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल की संजय गायकवाड नावाचे एक आमदार, जो शिंदे सेनेचा एक आमदार आहे, त्याच्या घरामध्ये त्याची गाडी धुण्याचं काम महाराष्ट्राचा पोलीस कर्मचारी जो त्याच्या सुरक्षेत होता तो करत होता. आता महाराष्ट्राचे गृहमंत्री ह्याच्यावर काय प्रतिक्रिया देतात? त्यांनी काय प्रतिक्रियाच दिली नाही. महाराष्ट्राच्या ज्या मुख्य संचालिका आहेत, DG ज्याला म्हणतो आपण पोलिसांच्या, त्यांनी याच्यावर काय प्रतिक्रिया दिली नाही. कोकणामध्ये मध्यंतरी आपण पाहिलं की नितेश राणेंनी एका पोलीस निरीक्षकाला कशा पद्धतीने दमदाटी केली, काय करणार आहेस तू. म्हणजे पोलिसांच्या मनोबल पूर्णपणे खच्चीकरण करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि तशाच पद्धतीने विद्यमान सरकारचे, विशेष करून शिंदे सरकारचे जे आमदार मंत्री आहेत ते अशा पद्धतीने वागतात. तानाजी सावंत अजितदादांबद्दल काय बोलले हे आपण वाटलं. त्याच्या आधी मागच्या वर्षी त्यांच्या वेगळ्या स्टेटमेंट होत्या आणि काल पण त्यांनी पैसे घेऊन प्रश्न विचारतात का, तुमची अवकात काय वगैरे अशा पद्धतीने केले. त्यांनी पूर्णपणे लोकशाहीचं मूल्य गुंडाळलेले आहेत. 140 कोटी लोकांच्या पंतप्रधानांनी छत्रपतींना मोठं मानलं, ही सर्वात मोठी गोष्ट असा गुलाबराव पाटील म्हणतात. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपतींना मोठं मानलं म्हणून छत्रपती मोठे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज ऑलरेडी मोठे आहेत, खूप मोठे आहेत आणि त्यांच्या नखा इतकी देखील उंची कोणाचीच भारतामध्ये असू शकत नाही असा मानणारा मी एक छत्रपतींचा माहोळा आहे. त्याच्यामुळे गुलाबराव पाटील हे फक्त सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही सारवासारव करून त्यांना काही उपयोग नाही. महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा अवमान तुमच्या सरकारने केला. घाई गडबडीमध्ये पुतळा बांधला, अनुभवी व्यक्तीला तो पुतळा बांधण्याचं काम दिलं. टेंडर तुम्ही नंतर आलं आणि आधी वर्क ऑर्डर दिली. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पैसे खाल्ले, भ्रष्टाचार केला, लोकांच्या भावनेचा खेळ तुम्ही केला आणि त्याच्यामुळे छत्रपतींचा अवमान तुमच्याकडनं झाला. आता कितीही जरी तुम्ही लोटांगण घातलं, देशाच्या पंतप्रधानांनी घातलं, राज्य
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घातलं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घातलं, तरी देखील हा अवमान झालेला आहे, तो कोणी नाकारू शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये तीव्र संताप विद्यमान सरकारच्या बाबतीमध्ये आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चाला अजून देखील परवानगी मिळालेली नाही. आज देखील मुंबई पोलिसांची भेट घेण्यात अशी माहिती. नाही, परवानगी देत नाही हे आपण मान्यच केलं पाहिजे, परंतु हा कशासाठी आहे मोर्चा? हा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी. माझं तर मत आहे की सरकारी पक्षांनी देखील आलं पाहिजे त्याच्यामध्ये. पोलीस परवानगी देत नाही, कारण पोलीस आता जो मूळ पोलिसी तत्व होता त्या गोष्टी बाजूला ठेवून सरकारची फक्त एक बाजू सांभाळण्याचंच ते काम करतायत. त्या ठिकाणी बळाचा वापर विरोधी पक्षांवर केला जातो, निर्बळ जनतेवर केला जातो. परंतु सत्तेच्या माजामध्ये वावरत असलेले सत्ताधारी पक्षातले आमदार असतील, कार्यकर्ते असतील, मंत्री असतील, यांच्यासमोर पोलिसांची चुप्पी होते, त्यांना वागता येत नाही. पोलिसांचा आत्मसन्मान पूर्णपणे खाली गेलेला आहे. अनेक पोलीस मित्र जे आम्हाला ओळखतात ते खाजगीमध्ये सांगतात की साहेब, या सरकारमध्ये आम्ही त्रस्त झालेलो आहोत आणि लवकर तुमचं सरकार येवो अशी आम्ही प्रार्थना करतो. शरद पवारांनी केंद्राची Z+ सुरक्षा दिन नाकारली, कसं पाहताय? म्हणजे शरद पवार असे म्हणते मला काय धोका आहे? हां, म्हणजे एखाद्या व्यक्तीला काय धोका आहे तो त्याच्या संदर्भात त्याला माहिती जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पवार साहेबांना ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये Z सिक्युरिटी आहे. आता केंद्राची सिक्युरिटी का देण्यात आली ते आता काय त्याचं कारण आमच्याकडे नाही, परंतु काय धोका आहे हे जाणून घेण्याचा अधिकार नक्कीच त्या व्यक्तीला आहे. आणि त्या अनुषंगाने पवार साहेबांनी केंद्रीय गृहमंत्र्याला विचारलं की त्यांना नेमका कुठला धोका वाटतो, त्याचा खुलासा त्यांनी करावा. सिक्युरिटी घ्यायची की नाही घ्यायची हा पवार साहेबांचा व्यक्तिगत निर्णय आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते देखील पवार साहेबांच्या सुरक्षेसाठी सक्षम आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.